तरुण मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर चला या मंडळी, आधी नाश्ता करतो मस्तपैकी आणि नंतर बोलूया, आपण गप्पा मारूया. नाश्त्याला काय नाही राहत, कालची अंड्याची भाजी आहे आणि चपाती आहे. तर चला या नाश्ता करू. ईशा पण माझ्यासोबत बसली आहे ते नाश्त्याला. चला या मंडळी, काल आम्ही मच्छी आणली ना, मग अंड्याचं तसंच राहिलं, मग आता खाऊया नाश्त्याला. योगा मंडळी, दक्ष माझ्या केसाला काय लावते? दही लावते. थोडंसं डॅन्ड्रफ झालं. 3च पाऊस आहेत ते, थोडंसं डॅन्ड्रफ झालं ना, त्यासाठी दही लावते केसाला इकडे मस्तपैकी. अजून आंघोळ बाकी आहे ना. दक्ष आहे का डॅन्ड्रफ मंडळी? जातो का दही लावून डॅन्ड्रफ? तुम्ही सांगा कमेंटमध्ये. काय देणार? तुम्ही आम्हाला घाटकोपर स्टेशनला मिळाले काही ज्याच्या पण कमेंटला 0 लाईक असणार त्याला काय पण बोला. दक्षचा हात लागला ना डोक्याला, एवढं बरं वाटतं ना. त्याचे असे नाजूक हात डोक्याला लागतात ना, असं वाटतं झोपावं. सगळं कष्ट टेन्शन सगळं विसरून जातो माणूस, बरोबर ना? असं म्हणजे संध्याकाळ झाली आणि बसलो आता घरात. घरात साफसफाई चालू होती थोडीशी, आणि आता इथे बसलो आहे. मंडळी, मुंबईत उकाडा तर वाढतो आहे. म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आणि शिमग्यानंतर कडाक्याची गरमी वाढतेच म्हणा. जशी कडाक्याची थंडी असते, जोरदार पाऊस असतो, तशी कडाक्याचं ऊन पण आहे. आणि मंडळी मात्र काय भागात अक्षरशः दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आहे. जसे पुण्यामध्ये, नाशिक, सातारा, तिथे तर आतापासूनच टँकरने पाणी किंवा एक दिवस आड करून पाणी असं चाललं आहे. खूप भयावह परिस्थिती आहे. कारण अजून 2 महिने, जवळजवळ 2-2.5 महिने जायचे आहेत. त्याच्यानंतर मग प्रॉपर पावसाळा चालू होईल, त्यानंतर खूप पाऊस पडेल, त्यानंतर मग परिस्थिती पूर्वपदावर येईल, तो भाग वेगळा. पण आता सध्या तरी खूप बिकट परिस्थिती आहे. तर हीच परीक्षेची वेळ असते मंडळी, जिथे संयमाने वागायचं असतं, एकमेकांना मदत करायची असते, सहाय्य करायचं असतं. आणि आपण जे म्हणतो ना, सारखं ओरडत असतो पाण्याची बचत करा, पाण्याची बचत करा, तर ही खरी वेळ असते पाण्याची बचत करण्याची. आणि पाण्याची बचत करणं वेगळं आणि पाण्याचं संवर्धन करायचं किंवा पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करणं ते वेगळं. पाणी वाढवण्यासाठी, पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपण वर्षभर प्रयत्न करायला हवेत. आणि पाण्याची बचत करणं किंवा एकमेकांना सहाय्य करणं, हेच असतं, एक कॉपरेशन असतं एक प्रकारचं. ते आता करायला पाहिजे, कारण हीच परिस्थिती असते जिथे मंडळी आपला माणुसकीचा कस लागतो. आणि आपण सगळे सुज्ञ आहात, चांगलं कराल. तर असं मंडळी, आज दिवसभर घरातच होतो आणि आता बसलो, बाहेर बसतो वगैरे. छान मुंबईचं दृश्य बघा सगळं. मंडळी, आता 9 तारखेला आहे गुढीपाडवा, आपलं नवीन वर्ष. त्याच्यानंतर एक दिवस परत गुरुवारी आहे मला वाटतं रमजान ईद. असं आहे, सुट्ट्यांचं पर्व आहे. तर लहान मुलांना तर सुट्ट्या पडल्यातच आजपासूनच. शाळा सावकाश सामान घेऊन आलो जरा. उद्या आपलं रविवार आहे. रविवार म्हणजे चिकन वगैरे नाही आणलं आहे, जरा सामान आणलं दुकानाचं. खारी बटर टोस्ट उद्याला लागतात ना, रविवारी खारी बटर टोस्ट लागतात, ते आणलं सगळं सामान. परत सकाळची घाई होते मग. आणि इकडे आता समीक्षा अंड्यांचं कालवून बनवतो डायरेक्ट. कसं बनवणार समीक्षा? फोडून टाकणार अंड. अच्छा, बघायचं आम्हाला, ती प्रोसेस बघायची आहे. कांदा, टोमॅटो. अच्छा, आज सगळे साफसफाई केली त्यामुळे उशीर झाला समीक्षाला. नको, आता कशी अंडी फोडून टाकणार. उकडे आल्यावर टाकायचं ना डायरेक्ट, आपलं झटपट ना, टेन्शन नाही. डायरेक्ट अंडी फोडायची वरतून, कालवणात सोडायची डायरेक्ट. दाखव जरा. हां डायरेक्ट बलक पडलं बघा त्यात. झटपट रेसिपी, म्हणजे कुणाला पटकन आपलं काय अंडी उकडायला नको, काय नको, डायरेक्ट आपलं टाका. 10 मिनटात तयार ना.
आणि आता ह्याला हलवायचं नाही हलवायचं नाही आता. नाही ना. शिजत तर प्रत्येकाच्या घरात हे बनतंच म्हणा. शिजून अंड बॉईल होईल नाही थोडीशी. त्याच्यानं म्हणतात रे आता जेवायला बसायचं आपल्याला उशीर झाला आहे. पण ठीक आहे, आज जरा काम होतं, सगळं साफसफाई केली सगळं. खाली गेलेलं ना हे आईस्क्रीम असे आणले. हा मलाही आता जरा गरमी आहे ना, खाली गेले दुसरं काय आणण्यापेक्षा खाली गेलेलो जरा चायनीज आणायला, पण समीक्षा बोलली नको चायनीज नको. मग इथे हे आईस्क्रीम आणलं म्हटलं मस्त जेवणानंतर. स्लाईस हो हो छान. हे मँगो आहे, हे मलाही आहे. 40 रुपये. 80 रुपयाला भुर्दंड. भुर्दंड कसला आनंद. भुर्दंड नाही आनंद. इकडे त्यानी बघा बसलाय आरामात. हा हा वाळत होतं मगाशी. त्याला टप पण धुतलाय मस्त छान. टॅनो हो 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 त्याला पण गरम होत असेल. अंडा फोडून जे कालवण केलं ना आता ते असं झालं मस्त. पण ते दिसायला अति सुंदर. अति सुंदर झालंय ना. आणि आता जेवायला बसलोय. असुंदर अति सुंदर. पण खायला खूप मजा आहे ना. हा चुम्मा चुम्मा कडकुम्मा. चुम्मा पे चुम्मा कडकुम्मा. आईस्क्रीम खातोय आम्ही. आम्ही म्हणजे समीक्षाने कटू झालं मला देता की नाही. हा 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 मस्त छान आहे ना. सुंदर आहे. दिसायला सुंदर, खायला अति सुंदर. मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली आहे आणि पुन्हा भेटू उद्या सकाळी नवीन व्हिडिओमध्ये. नवीन सुरुवात. उद्या आहे आपला चिकनचा वार मस्त की. आजचा दिवस तर छान गेला. सुट्टीचा दिवस होता, उद्या पण सुट्टी आहे. तर चला सुट्टी म्हणजे आपल्या दुधाच्या कामाला सुट्टी नाही. तर चला मंडळी आपल्याला तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण खूप जवळ येतो आहे मित्रांनो. असाच सपोर्ट ठेवा, सबस्क्राईब करा चॅनल. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. पुन्हा भेटू द्या सकाळी. बाय बाय शुभरात्री.